न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। राज्यातील 17 विधान परिषदेच्या जागांसाठी रणधुमाळी सुरू आहे। 18 जून 2026 ला मतदान होणार असून 21 जून 2026 ला मतमोजणी होणार आहे। अर्ज भरण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात जोरदार रस्सीखेच चित्र दिसून आले। नाराज नेत्यांसोबत बंडखोर नेत्यांची मनधरणी करण्यामागे पक्षाला मोठे प्रयत्न करावे लागले। महायुती आणि महाआघाडीतील काही नेत्यांची नाराजी आणि बंडखोरी रोखण्यात यश आलं। गेल्या काही दिवसांपासून रंगलेल्या या राजकीय परिस्थितीमुळे महाराष्ट्राचे लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। अनेक उमेदवारांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे राजकीय रंगत पाहायला मिळाली। अनेक ठिकाणी पक्षाने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला। यामुळे 17 विधान परिषदेच्या जागांपैकी काही जागांवर बिनविरोध निवडणूक होणार आहे। त्यामुळे काही जागांवर मतदानापूर्वीच महायुतीने गुलाल उधळलाय। विधान परिषद निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालंय। राज्यातील 17 पैकी 5 जागा बिनविरोध झाल्यात। यात राष्ट्रवादीच्या वाटेच्या दोन्हीही म्हणजेच कोकण आणि पुण्याचे उमेदवार बिनविरोध झालेत, तर शिवसेनेचे ठाणे आणि यवतमाळची जागा बिनविरोध झाली आहे। भाजपचे चंद्रपूर गडचिरोली जागा बिनविरोध झाली आहे। महायुतीच्या 7 जागा बिनविरोध, ठाणे पालघर रवींद्र फाटक शिवसेना, रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग अनिकेत तटकरे राष्ट्रवादी, पुणे विक्रम काकडे राष्ट्रवादी, यवतमाळ दुष्यंत चतुर्वेदी शिवसेना, चंद्रपूर गडचिरोली अरुण लाखाणी भाजप। नाशिकमध्ये महायुतीतील बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीला अपयश आलंय, कारण भाजपचे बंडखोर गोकुळ गीतेंची माघार न घेतल्यानं शिवसेनेच्या नरेंद्र दराडेंना आव्हान दिलंय। भाजपचे संकटमोचक आणि गिरीश महाजन मंत्री यांच्या मध्यस्थीही अपयशी ठरली। गोकुळ गीतेंचे भाऊ गणेश गीते हे निवडणुकीतून माघार घेतली, पण गोकुळ गीतेंनी मात्र अपक्ष निवडणूक लढवण्यावर ठाम राहिल्यानं शिवसेनेची कोंडी झाली आहे। आपला बाप काढल्यामुळे माघार घेणार नाही अशी भूमिका गोकुळ गीतेंनी घेतली आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।